केला आहे। निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जरी लागला तरीही कागल आणि मुरगुडमध्ये आमच्याच आघाडीचा विजय होणार आहे असं समरजित सिंग घाटगे अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतायत। या निकालाविरोधात काही जण सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोर्टाने दिलेल्या या निर्णयातही बदल होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी मत मांडलेलं आहे। मात्र कागल आणि मुरगुड इथं हसन मुश्रीफ आणि आमच्या आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं दोन्ही गटातले कार्यकर्ते मोठ्या दिलानं काम करतायत। 3 तारखेचा निकाल जर 21 तारखेला जरी लागला तरी त्यामध्ये फारसा बदल होणार नाहीये, कारण आमचाच विजय होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। दोन्ही नगरपालिकांचा निकाल आमच्याच बाजूने लागेल आणि कागलचा निकाल हा खूप मोठ्या फरकाने आमच्या बाजूने लागेल असं सुद्धा यावेळेला समरजित सिंग घाटगे म्हणतात। कागल आणि मुरगुड नगरपालिकेमध्ये माननीय मुश्रीफ साहेबांनी आमच्या नेतृत्वाखाली जे दोन्ही पॅनल्स आहेत त्याला फार चांगलं लोकांचा कौल मिळाला। आता कागलमध्ये बघितलं तर काही ठिकाणी विरोधकांचे बूथ पण लागू शकले नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एक दिलानी काम करत आहेत 10 दिवसापासून। आता तो ठीक आहे, 3 तारखेचा निकाल 21 तारखेला गेला, पण 21 तारखेला दोन्ही नगरपालिकेचा निकाल आपल्या बाजूनी लागेल आणि कागलचा रिझल्ट फार मोठ्या फरकाने आपल्याला रिझल्ट्स मिळतील। खरं कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह होता की बाबा लगेच निकाल लागणार आहे आणि अशा पद्धतीची ही बातमी आल्यामुळं एक नेते म्हणून किंवा कार्यकर्त्यांच्या भावना संदर्भात कागलच्या बाबतीत काय निकाल सगळ्यांना माहीत होता, तो उत्साह त्यांना 18 पर्यंत ठेवायला लागणार। मुरगुड जरा कट टू कट आणि स्मॉल मार्जिनचे निकाल असल्यामुळं तिकडच्या कार्यकर्त्यांना 21 तारखेपर्यंत जरा निकालाची उत्सुकता राहणार आहे। सो हा 2 गोष्टी कागल आणि मुरगुड बाबतीत। खरं तर EVM मशीनवर यापूर्वी सुद्धा संशय घेतला जातच होता, पण आज जो निर्णय आलेला आहे किंवा निकाल लागलेला आहे की तो 21 तारखेला निकाल होणार आहे। काहींच्या मते, विरोधकाच्या मते की 21 तारीख मधला जो कालावधी आहे त्यामध्ये अनेक गोष्टी घडू शकतात, निकाल पलटू शकतो, तर याला काय तथ्य आहे असं वाटतं? हे हायकोर्टचं डिसिजन आहे सुप्रीम कोर्टचं आहे? हायकोर्टचं डिसिजन। आता कोण सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तर सुप्रीम कोर्ट वेगळं व्ह्यू घेऊ शकत असेल। सो आता ॲग्रीव पार्टीज जे आहेत तर बरेच लोक की सुप्रीम कोर्टमध्ये लोक अपील करू शकतील। आय थिंक एव्हरीबडी हॅज दॅट डिस्क्रिशनरी पॉवर। सो हा डिसिजन अंतिम नाही आहे। सुप्रीम कोर्टमध्ये कोण गेलं तर मग बघायला लागणार त्याच्याविषयी काय होईल। एकीकडे सगळे कार्यकर्ते